मातोश्री झाली का वसुली? दिवसभर काम करून कटाळलं असेल माझं लेकरू. आता शेवटचं काम. आपला तो 40 एकराचा प्लॉट आहे ना, तो फॅक्टरीसाठी पाहिजे ह्यासनी. आम्ही नाही म्हणलं पण ऐकायलाच तयार नाही. हाताचं कांडकं करून बंगलाभर इसकटायची भाषा करायलेत. आता तूच काय तो निर्णय घे. आम्ही जेवायला वाढतो. हा नेते साहेब, आम्ही शेतकऱ्यांना व्याजानं पैसे देतो म्हणून त्यांच्या जमिनी तुमच्यासारख्या राक्षसांच्या घशात जाण्यापासून वाचतात. फरक आहे आमच्यात आणि तुमच्यात. आमच्या कृष्णामाईकडे वाकड्या नजरेनं पाहण्याआधी या मातोश्रींची गाठ आहे. डोसक्यात राहू द्या. पूर्ण ताकद लावली आम्ही. बाहेर बघितलं असशीलच. अरे सेट सोड, अख्या सेंटरचा हात यांच्यावर. आणि आता तर माझी इज्जत बी दावणीला आहे. आणि तुला तर माहिती आहे माझी इज्जत. अरे एक दिवस अटक केली तेव्हा पूर्ण तालुका पेटवून दिला होता. तेव्हा शहाणपणा बंद कर आणि सही कर. मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश. तू पण तुझ्या आईसारखाच माजोड आहेस. ह्याचा पण मास्तर केला. तुझ्या त्या अशिक्षित आईनी हे शिकवलं का तुला? दोन, तीन, चार. इथनं पुढं आमच्या मातोश्रींविषयी बोलायला थोबाड उचकाटताना एक नाही 10 नाही 100 वेळा विचार करायचा. नाही तर विचार करायला मुंडी जागेवर राहणार नाही. काय झाला का निर्णय? एकदम कडक. मातोश्रींच्या आशीर्वादाने आज पण सगळी कामं सुफळ संपूर्ण. मातृदेवो भव, पितृदेवो भव. त्याच्या पुढं गुरुदेवो भव असं पण असतंय. पण तुम्ही बारक्यापणीच पराक्रम गाजवला आणि गुरुदेवो भव. प्रत्येकाचं असं मास्तर करायची गरज नसते रे शंकर. मातोश्री सगळ्यांचा मास्तर नाही होतो. जो आमच्या मातोश्रींना सिरियसली घेत नाही त्याचाच मास्तर होतो. लेकरू माझं ते. एका मिनिटात दिवसभराचा सगळा थकवा गायब. अजून पण लहानच आहे सा. कधी मोठा व्हायचा? लग्न झाल्यावर का तेव्हा पण आईच्याच कुशीत शिरणार? का लग्न झाल्यावर विसरणार आईला? काय विचारतोय आम्ही शंकर? विसरणार आईला? आमच्या मातोश्रींची जागा घ्यायची धमक कोणाच्यातच नाही. पण समजा तुझी जागा कोणी घेतली तर? म्हणजे आईच्या कुशीवर तुझ्या बायकोने कब्जा केला तर? मग तो कब्जा मी तुझ्या माती मारला. माझा काय संबंध? तुझी बायको तू बघ.
तुझी वहिनी तू बघ. हे ना हे असं याच एक नंबरचा स्वार्थी आहे. हा? आता पण ह्याच्यामुळे मला उशिरापर्यंत उपाशी राहावं लागलं का नाही? काय संबंध माझ्यामुळे तू कशी काय उपाशी? छोटुकला भाऊ आहेस ना माझा. मग मोठुकली बहीण असल्यासारखी वाग की जरा. काय काय असे उंदरा मांजरासारखे भांडताय? या उंदराला सांग. या काळ्या मांजरीला सांग की. अरे गप बस जरा. आंबाचा मारका बोका. गप बस. बिंदू राजा ते घर आणि ती खानावळ खाली करणार म्हणजे करणार असा शब्द तर लय मोठ्या तोंडाने दिला तुझ्या दिदीला. आता जरा मला प्लॅन सांग ना काय. प्लॅन एकच मिनिट. बोकड पोकाड नाही, करडोय पण दाजी लवकरच बोकाड होणार आहे. दाजी एकच मिनिट. डोन्या लवकरात लवकर मोठं बोकाड व्हायचं बघ. तुझ्याच मटणानं आपल्या डॉन हॉटेलचं उद्घाटन करायचं. घर खानावळ खाली कशी करायची त्याचा प्लॅन सांगणार तू. मग त्याचा प्लॅन सांग ना मला. हे तुझा मोठा प्लॅन राहते बाजूला. दाजी एक सांगू तुम्हाला, त्या कृष्णाच्या शुद्ध शाकाहारी खानावळी येऊन आपण शुद्ध मांसाहारी आणि शुद्ध दारूहारी हॉटेल टाकायचं. हॉटेल डॉन नावाचं. बस मग दिवसभर 250 मटणाची ताटं काय, 250 बाटल्या काय, दिवसभर नुसत्या रिळा काय. लय टॉपचा शिकायला आपण. बिंदू राजा तुझी दिदी जसं डोसक्याचं बुसकट करते की नाही तसं तू नको न करू. ती घर आणि खानावळ हे खाली कसं करायचं याचा प्लॅन सांगतो म्हणला होता की नाही तू. दारू झाली, चकना झाली, सगळं झालं. प्लॅन कधी सांगणार तू? प्लॅन सांग मला. प्लॅन नाही सांगितलं ना तर ऐकून घ्यावं लागेल पुन्हा. दाजी हेच असंच नाटक करायचं उद्या. मग ते खानावळ आणि ते घर आपलं होणार दाजी, आपलं कायमचा. आला सगळे? हो लागा कामाला. कोणाला बी सुट्टी द्यायची ना. निघा. चला रे कामाला सुरुवात करा. डोन्या भेटू लवकरच. कधी एकदा तुझं खटकुट करतोय असं झालंय बघ मला. आणि आज एकदम टॉपचा विषय होणार आहे. चला पटापट मोजणीच्या कामाला सुरुवात करा. एकही इंच राहता कामा नये. हो कोण आहे तुम्ही आणि हे समजा काय करताय? पुरी आम्हाला आमचं काम करू दे. कसलं काम? मोजणी. गौरीताई, इकडे गौरीताई काय मागे झालं? मागून. अगं हे बघ काय करतात. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.